नमस्कार. नमस्कार अवधूतजी. नमस्कार. अवधूतजी, मला आज तुम्हाला विचारायचं आहे ते क्रोधाबद्दल. राग. ओके. असं म्हटलं जातं की राग वाईट आहे, रागाला डोळे नसतात. पण आपलं याविषयी थोडं वेगळं म्हणणं आहे. तर मला ते ऐकून घ्यायला नक्की आवडेल. आपल्याला काय वाटतं, राग म्हणजे नक्की काय? कुठलीही नैसर्गिक आपली क्रिया असते. पहिली गोष्ट तर राग ही निसर्गाने आपल्याला दिलेला आहे. क्रोध जो आहे तो नैसर्गिक आहे, बरोबर. तो अनैसर्गिक असा काहीच नाही, तो निसर्गाने आपल्याला दिला आहे. असं भीती आपल्याला निसर्गाने दिलेली आहे, बरोबर. तसा क्रोध पण राग पण आपल्याला निसर्गाने दिला आहे. एखाद्या गोष्टीवर भीती वाटल्यानंतर जी प्रतिक्रिया मी करेल त्याला क्रोध गरजेचा आहे. असं पण आहे, गरज नाही त्या क्रोधामध्ये मी दुसऱ्या व्यक्तीला किंवा गोष्टीला हानी पोचवत, पण तो फोर्स जनरेट करण्याकरता तो क्रोध मला निसर्गाने दिलाच आहे. कसं आहे, समजून घ्यायची गरज आहे आपल्याला की काय नैसर्गिक आहे, काय अनैसर्गिक आहे. मला एखाद्या व्यक्तीबरोबर येणारा राग, तर तो राग काय येतो, ती व्यक्ती मला आवडत नाही, त्या व्यक्तीचे विचार मला पटत नाही, त्या व्यक्तीने माझं काहीतरी वाईट केलं आहे म्हणून. बरोबर. पण ते कुठपर्यंत ठीक आहे. अशा ज्या गोष्टी तुमच्याबरोबर झाल्या आहेत त्याने तुम्हाला राग येतो, बरोबर, त्या रागामध्येच तुम्ही जगता. राग नैसर्गिक तोपर्यंत आहे जोपर्यंत तुम्हाला म्हणजे त्याची गरज आली. जसं का समोर साप आला अचानक, तुम्हाला भीती वाटली, एखाद्या क्रियेवर घडलेली प्रतिक्रिया, एखाद्या क्रियेवर घडलेली प्रतिक्रिया. आणि राग म्हणजे नक्की किती फोर्सने आपण काढताय. राग पण जेव्हा येतो आपल्याला, तर राग एक शुद्ध राग असतो. आपल्याला पटल्या नाही गोष्टी आपण समजवतोय, त्याची ऊर्जा तेवढी आहे. समोरच्याला वाटेल की राग आहे, पण तो बघितल्यावर कळेल की हा शुद्ध राग आहे. वाईट चिंतत नाही आहे तो व्यक्ती तुमच्याबद्दल, तो व्यक्ती फक्त व्यक्त करतोय त्याला जे काही वाटलं ते जे वाईट आहे म्हणून. असं तो पण राग आहे. एखादा क्रांतिकारी जेव्हा सांगतो की बाबा मला ही गोष्ट वाईट वाटते, स्वतंत्रता लढ्यामध्ये बाबा ही गोष्ट चुकीची आहे, बुद्धीने चालणार आहे, आणि तो जेव्हा सांगतो की ही गोष्ट चुकीची, तेव्हा तो रागच व्यक्त करतोय. त्याची पद्धत वेगळी आहे, स्पष्टपणे मांडून सांगतोय. आता कसं होतं, एखादा माणूस रागामध्ये अगदी तळमळून निघतो आणि स्वतःचं पण वाईट करतो, स्वतःच्या आयुष्याचं पण बरं वाईट करतो. पहिली गोष्ट, आपल्याला एखाद्यावर राग आहे, तो राग काय आहे. राग हा नैसर्गिक आहे, गोष्टीवर क्रियेवर घडलेली प्रतिक्रिया आहे, हे तुम्ही समजून घेतलं. पण तो राग जर तुम्हाला खात गेला तर असंही होतं ना की ती प्रतिक्रिया कधी कधी एवढी हिंसक होते, समोरच्याचं तर साहजिकच आहे, नुकसान होतंच, पण स्वतःचंही होतं. पण ते त्यावेळेला ते कळत नाही ना. म्हणजे आता समजा एखाद्याला राग आला, त्यांनी काहीतरी घेतलं, कोणाला तरी मारलं, तर ते चुकीचं आहे. म्हणून तर प्राण्यांमध्ये आणि आपल्यामध्ये फरक आहे ना. मनुष्यामध्ये आणि प्राण्यांमध्ये फरक आहे. मनुष्य बोलतो, व्यक्त करतो, प्राणी पण व्यक्त करतात, पण मनुष्याचं जे लेवल आहे ते प्राण्यांचं नाही आहे. म्हणून आपण एखाद्याला बोलतो ना की हा जंगली आहे, अगदी हिस्त्र प्राण्यासारखा आहे, असं आपण का म्हणतो. कारण की तो जास्त विचार नाही करत, प्रतिक्रिया करून टाकतो पटकन. आपल्याला ज्या गोष्टी निसर्गाने दिल्या आहेत, बरोबर, त्या गोष्टींना माणसाने जेव्हा समजलं तर त्याच्यावर त्याला कंट्रोल येतं, तर तो माणूस आपण त्याला बोलू शकतो, बरोबर ना. असे असंख्य माणसं आहेत ना. जपानमध्ये असं एका याच्यामध्ये वाचलं आहे मी, ओशोच्या एका कथेमध्ये वाचलं आहे की त्यांनी सांगितलं असं की एक व्यक्ती जपानमध्ये उतरलेला एअरपोर्टवरती, अमेरिकन व्यक्ती, आणि तो व्यक्ती एअरपोर्टच्या बाहेर आला तर तिकडे भांडणं चालू होती. 2 जपानीज व्यक्ती एकमेकांना बोलत होते त्यांच्या भाषेमध्ये जसं, आणि त्याला सगळेजण असे रिंगण घालून बघत होते की काय चाललंय. आणि एअरपोर्टच्या बाहेरच तर हा अमेरिकन व्यक्ती पण थांबला आणि काय होतं बघितलं.
तर दोघांना राग यायचा, कधी ह्याला यायचं कधी त्याला यायचं. हम्म. दोघं एकदम जवळ यायचे आणि परत लांब जायचे. अच्छा. तर त्याला हे कळून नव्हतं येत की नक्की काय चाललंय. हम्म. मग त्याने ते विचारलं की नक्की हे काय चालू आहे. बरोबर. म्हणजे राग येतोय मला कळ, नक्की हे काय चालू आहे. हम्म. तर त्यांना एका जपानीने इंग्लिशमध्ये सांगितलं की जपानमध्ये असं आहे की जो पहिला राग व्यक्त करतो, ज्याने स्वतःच्या रागावरती कंट्रोल सोडला, तो हारला. अच्छा. अशा आमच्या चित्तामध्ये आहे. रागाला ठीक आहे तुम्हाला, पण कंट्रोल तुम्ही सोडायचं नसतं रागामध्ये. म्हणजे त्यांचं शाब्दिक अमेरिकेमध्ये असतं तर ती मारामारी झाली असती, हां. कारण की तिकडे असं काही नाही आहे. बरोबर. इकडे काय होतं जपानमध्ये की मला जर राग आला तर ते माझ्या कंट्रोलमध्ये पाहिजे. मला या व्यक्तीवर राग आहे, मी या व्यक्तीशी भांडतोय, हम्म. पण मी याला मारलं म्हणजे समजा मी पहिलं याला मारलं म्हणजे मी अच्छा. माझ्या रागावरचा कंट्रोल सोडला, तर बरोबर. ती सगळी जेवढी जमलेली लोक आहेत ते निघून जातील. का? कारण की तू हारलास. अच्छा. ज्याने मारलं तो हारला. त्यांच्याकडे तर समुराय पण पद्धत आहे की साक्षी बनून जगणं, हम्म. रागाला पण बघणं. म्हणजे आपण जे तेच बोल- मी आता म्हणणार होती की म्हणजे त्या व्यक्तीला कळतंय की मला राग येतोय, मी व्यक्त हां. होते, पण फक्त मला हात उचलायचा नाही. म्हणजे तेवढ्या याच्यामध्ये पण त्याला ते भान आहे की काय चाललंय आणि काय होतंय. हां, मग ते समाजाच्या चित्तामध्ये ते बसलं आहे ना. अख्ख्या समाजाच्या चित्तामध्ये ते बसलं आहे की राग येणं साहजिक आहे. व्यक्तीशी व्यक्तीशी भांडण झालं, साहजिक आहे. पटलं नाही, भांडण झालं. एकमेकांबद्दल शब्द देवाणघेवाण झाली. पण ज्यांनी पहिला हात उचलला, ज्यांनी कंट्रोल सोडला स्वतःवरचा, तो चुकीचा. आणि ह्याच्या पलीकडे जरी जाऊन बघितलं की ज्यांनी शब्दांमधनं वाद केला, तो पण चुकीचा. ह्याच्या आती आपण सूक्ष्म जरी गेलो तरी अगदी अंगावर धावण्याला हे पण चुकीचं. म्हणजे द रिअल फायटर इज नेवर अँग्री असं बोललं. द रिअल फायटर इज नेवर अँग्री. म्हणजे खरा जो योद्धा असतो तो कधी रागात नसतो. कारण की राग जो असतो, राग ठेवून माणूस युद्ध नाही करू शकत. लढताना तुम्हाला माहीत पाहिजे बाबा माझा हा शत्रू, मी याच्याशी लढतोय, मला लढायचं म्हणून मी लढतोय याच्याशी. राग आपल्याला अनियंत्रित करून टाकतो. डोकं शाबूत पाहिजे नसतं की काय चाललंय, काय होतंय, काय नाही होतंय. असं म्हणून आपल्याकडे म्हटलं जातं का रागाला डोळे नसतात. रागाला डोळे नसतात. जसं आहे म्हणजे कसं आहे, निसर्गाने दिलेल्या गोष्टी आहे, काम, क्रोध वगैरे हे सगळं निसर्गाने दिलेलं आपल्याला आहे. याला समजून घ्यायची गरज आहे. न समजता आपण ह्याच्याबरोबर डील करायला गेलो. एखादा बोलला की राग वाईट, राग वाईट, राग वाईट, पण शुद्ध राग. आता शुद्ध रागाबद्दल अनेक जणांनी ऐकलं पण नसेल. असे अनेक जण असतील ज्यांनी शुद्ध रागाबद्दल कधीच ऐकलं नसेल. राग शुद्ध पण असतो. आई ओरडते एखाद्याला लहानपणी किंवा वडील ओरडतात, मुलाला समजावं म्हणून ओरडतात ना. बरोबर. मग त्यांचा राग शुद्ध नसतो. तो राग कसा असतो? ते सांगणं असतं, बाबा रे हे नीट कर, हे नीट केलं तर बरं होईल, नाही तर कसं होईल, असं चुकीचं आहे, हे समजून घे. तर ते बोलणं काय असतं? शुद्ध राग असतो तो. शुद्ध रागाच्या पण पलीकडे जाता येतं, जिथे फक्त साक्षी बनता येतं, जिथे आपल्याला कठोर बोलता पण येतं, पण साक्षी राहून. असं सगळं बोला. सगळ्या अध्यात्माचं सार काय आहे की तुम्ही साक्षी जेव्हा होता तेव्हा तुमच्यातनं जे जे निघतं ते तुम्ही बघत असता, ते तुम्ही सगळं बघत असता. तुम्ही किती सजगतेने जीवन जगता. अख्खा जे आपलं संभाषण आहे, आपलं चॅनल आहे, तो कशावरती आहे की किती सजगतेने आपण आयुष्य जगतो, आयुष्याकडे बघतो, आयुष्याला समजतो. दोष आहे, पण दोष म्हणजे नक्की कुठे आहे? आता राग आहे. आता राग म्हणजे नक्की काय समजून घ्यायला पाहिजे. राग हा आपल्यामध्येच आहे. तो आपला मित्र पण आहे आणि शत्रू पण आहे. तो स्टेबल आहे. आपण कुठे आहोत? आपण जेव्हा बघतो की एखाद्या व्यक्तीवर आपल्याला जेव्हा राग आला, तर काही असे पण लोक असतात की मला या व्यक्तीवर राग येतो, म्हणजे मला सर कळत नाही की या व्यक्तीवर अजून राग येतो. पण आता तर सगळी व्यक्ती चेंज झाली आहे.
पण हे कॉमन आहे. तुमच्या मनाला थोडी माहिती आहे आतून की आता सगळं चेंज झालं आहे. ते जरी माहीत पडलं तरी तुमच्या आतमध्ये ती परिस्थिती होती ना, तो ट्रॉमा होता तुम्हाला, जो आतमध्येच चाललेला तुमच्या. काही गोष्टी एवढ्या तुमच्या गहन जाऊन बसतात, भीती बोला, राग बोला, तो पटकन निघत नाही. मग तो कसा त्याच्यावर ट्रीटमेंट होते त्याला बघून की हे नैसर्गिक आहे, हे नैसर्गिक आहे. काही गोष्टी माझ्या मनाकडनं सडनली निघतात, तर मला ह्या गोष्टींना काय करायचं, ह्या गोष्टींना त्रयस्थ म्हणून बघायचं आहे, तरच माझं जीवन सुरळीत चालेल. अन्यथा काय आहे, गोष्टी होऊन गेलेल्या आहेत. एका व्यक्तीने तुमचा अपमान केला, ओके, ती व्यक्ती आता तुमच्याशी बोलते, पण ती व्यक्ती तुमच्या समोर आल्यावर तुम्हाला राग येतो. तुम्ही आता बोलता की अरे आता मला राग काय येतो, मला राग नाही आला पाहिजे. अरे समजून घ्या तुम्ही स्वतःला. ते ट्रिगर पॉईंट आहे तुमच्या मनाचा, आतमध्ये रुतला येतो, त्याला जागा द्या व्यक्त व्हायला. तुम्हाला राग असेल तर राग व्यक्त करा. मी असं सांगतो लोकांना की तुम्हाला ऑफिसमध्ये समजा किंवा कुठे कोणावर राग आला, व्यक्त करता येत नाही, छोट्या मोठ्या गोष्टी असतात, घरी येऊन व्यक्त व्हा. रागाने एखादा ग्रसित असेल, व्यक्तिमत्व त्याचं बदलत असेल, त्याने घरी यावं, शांतपणे बसावं, हाताच्या मुठ्ठी अशा आवळावं आणि जो जो राग असेल त्या व्यक्तीबद्दल सगळं काढून टाकावं. असं बघितलं गेलं आहे की असं केल्यानंतर त्याला तर हानी पोचत नाही, समोरच्या व्यक्तीला याला पण हानी नाही पोचवते. हा फक्त तो राग आठवतोय आणि राग काढतोय. राग काढायचा, तुम्हाला जो राग व्यक्त होतो तर बोलून टाकायचं त्या व्यक्तीला एकांतामध्ये तुम्ही. हा मोस्ट ऑफ असं होतं ना की बाहेरचा राग घरच्यांवर निघतो किंवा घरचा राग अजून कुठल्या व्यक्तीवर निघतो, असं खूप वेळा होतं. आणि आजकाल हे जास्त बघायला भेटतं ते ट्रेनमध्ये. समोरची व्यक्ती अनोळखी असते, ओळख नसते, शिल्लक गोष्टी होतात आणि वादावादी होते. कुठलीही गोष्ट जेव्हा ट्रिगर होते ना, म्हणजे कुठलीही गोष्ट सडनली कधीच नाही घडत. आपण पण असं भरपूर बघतो की एखादा व्यक्ती, घरातला व्यक्ती बाहेरून आला, त्याचा मूड कसा आहे, तो समजा मूड खराब असेल तर तोच मूड घरी कॅरी फॉरवर्ड करतो. असं मग सगळ्या घरातल्या व्यक्तींना वाटतं ह्याचं काहीतरी बाहेर झालंय म्हणून, पण ते चुकीचं आहे. हे जे घरचे लोक आहेत यांनी तर काहीच नाही केलंय, पण त्या व्यक्तीला ते माहीत पाहिजे की हे मी जे बाहेर केलं ते परिस्थितीमुळे होतं, ते झालं गेलं, ते निघून गेलं. फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, ते का झालं, कारण की तुम्ही स्थिरता तेवढी शोधत नाही आहे स्वतःमध्ये. तुम्ही रागाला अजून बघितलं नाही आहे त्रयस्थपणे. मला राग आला, मी बोललो, ठीक आहे, मग तुम्ही ह्याच्यावर गिल्टी फील करता का त्याला ग्लोरीफाय करता का? ते तुमचं पर्सनॅलिटी बनवते. कधी कधी ना रागाला ग्लोरीफाय सुद्धा केलं जातं, असं मी पाहिलंय. म्हणजे का ते मला कळलं नाही खरं तर, किंवा ती व्यक्ती नसेल करत तरी त्याच्या आजूबाजूची व्यक्ती करते की नाही ह्या व्यक्तीचा राग फार वाईट आहे. त्या व्यक्तीला पण माहिती आहे नाही माहिती, पण असं होतं. म्हणजे माझ्या पाहण्यात असं आलं, का ते मला कळत नाही. माणूस जो असतो ना तो अत्यंत सूक्ष्म हे विचारांचं हे म्हणजे असं काय म्हणतो, एकदम कॉम्प्लेक्स मेकॅनिझम आहे माणसाचा. कोणाला कुठे फायदा दिसतो आणि कसा दिसतो माहीत नाही, असं आहे. सांगायचा अर्थ का, एखाद्या घरच्याला राग आला, बाबा राग आपल्यासाठी बरं आहे, म्हणजे हा ताकदवर आहे, आता राग चांगला आहे. मी तेच सांगतो आहे ना, म्हणजे आता एखादा सोल्जर आहे, त्याला राग आला, पण रागामध्ये आपण स्वतःची हानी पण करू शकतो, बुद्धी पण चालत नाही. राग तुम्हाला ऊर्जा देईन बोलायची, असं आहे. पण त्या ऊर्जे अनकंट्रोल झाली तर तुम्ही काय कराल? अनकंट्रोल झालेली ऊर्जा आपण बाहेर बघतोच ना, किती गोष्टी बाहेर होत आहेत, किती गोष्टी न्यूजमध्ये येत आहेत, किती गोष्टी असंख्य चालल्या आहेत. माणूस म्हणजे प्राणी मात्रांमध्ये सर्वात श्रेष्ठ. मग त्याने एखाद्या गोष्टीबरोबर डील कशी करावी? आता हे एवढे युद्ध होत आहेत, बरोबर, जिकडे तिकडे माणूस रडतोय, जिथे युद्ध होत आहेत तिथे प्रॉब्लेम्स असंख्य आहेत. पण मग माणसामध्ये फरक काय? आणि एकदम नॉर्मल जो आपला हे असतो, ॲक्च्युली मला पक्षी बोलायला पण आवडत नाही आहे, कारण की त्यांची बुद्धी मला जास्त चांगली वाटते. खरं सांगायला गेलो तर जेव्हा मी त्यांना बघतो तेव्हा मला त्यांची बुद्धी उलट जास्त चांगली वाटते. माणसाने कसं केलं आहे, माणूस ना धड वर गेला ना धड खाली गेला,
मधल्यामध्येच राहिला आहे. त्याच्यामुळे आपण बघतो की हे काय चाललं आहे. जिकडे तिकडे सेमच ना, सगळीच माणसं ना. मग तुम्ही माणसाच्या आतमधला तो माणूस बघा ना, त्याचं पोट बघा, त्याची भूक बघा, त्याची जाणीव बघा. प्रत्येकाच्या घरी आई, बहीण, भाऊ, वडील सगळे सारखेच ना. हां, आता त्याच्या मान्यता वेगळ्या असतील, पण तुम्ही सगळं बाजूला सारून त्याच स्तरावर येऊन बोलणं झालं पाहिजे ना तुमचं. मानवतेवरती बोलणं झालं पाहिजे ना तुमचं. का प्रत्येकाचा धर्म, प्रत्येकाचा पक्ष कसा आहे. जेव्हा जेव्हा माणूस एवढा प्रगल्भ होईल, मानवता या इथे पोचेल की तो प्रत्येकाला मानव म्हणूनच बघेल. युद्ध नाही होणार. म्हणजे समजून घ्यायची गरज आहे. अगदी वैश्विक स्तरावरती ह्या गोष्टी समजून घ्यायची गरज आहे आपल्याला. त्याचा नॉर्मल स्तर कुठला? आपण आजकालचा माणूस जो बाहेर जातो, त्याला राग येतो, तो रागामध्ये आपण त्याला रागामध्ये काहीही बोलून जातो, कसाही वागून जातो. त्रास समोरच्याला नाही, त्याला पण आहे. त्याचं जीवन. जर कोणाला एखाद्याला राग अति प्रमाणात असेल तर त्यांनी रागाला समजून घेणं, त्याच्याशी लढू नये, नैसर्गिक गोष्टीशी लढू नये. नैसर्गिक गोष्टीशी आपण लढला तर समजणार नाही. समोर एखादा कुत्रा आला, पहिली प्रतिक्रिया अंगावर आला तर पहिली प्रतिक्रिया भीती, जी नैसर्गिक आहे. तुम्ही बोलणार नाही मी घाबरतच नाही, असं नसतं. भीती ही नैसर्गिक आहे. तुम्हाला समोर दिसतं की बाबा समोर येतोय. दुसरी प्रतिक्रिया क्रोध. आता क्रोध म्हणजे असं नाही की त्याला मी दगड घेऊन मारेल. क्रोध म्हणजे मी आवाज करेल मोठा किंवा स्वतःला बळकट असा बनवायचा प्रयत्न करेल त्यासमोर. दोन्ही गोष्टी पाहिजे ना मला. का मी ह्याच्याशी लढत बसेल की मला क्रोध नाही आला पाहिजे, मला हे नाही आलं पाहिजे. अनेक असंख्य गोष्टी आहे, असंख्य गोष्टी आहे. कसं आहे, माणसाला समजायची गरज आहे. आपण जर माणसाला समजलं ना की त्याच्या मनाचं स्ट्रक्चर जे समजलं, त्याच्या नैसर्गिक क्रिया आपण समजून घेतल्या तर सगळ्या गोष्टी अगदी सुंदर आणि सुरेख चालते. क्रोध ही एक ऊर्जा आहे किंवा क्रोध हा नैसर्गिक आहे किंवा आपल्याला येणारा क्रोध हे समजण्यासाठी नक्की काय केलं पाहिजे? चांगला प्रश्न आहे. हे किंवा समजण्यासाठी तो रोग समजा क्रोध आला आपल्याला तर म्हणतो ना आपण की ते आता तुम्ही मगाशी जसं म्हटलं की एकटं बसलं पाहिजे वगैरे, तर नक्की काय केलं पाहिजे? कसं असतं, एखाद्याला जेव्हा क्रोध येतो, बरोबर, तो क्रोध अनियंत्रित होतो. स्वतःला पण हानी पोहोचवतो, दुसऱ्याला पण हानी पोहोचवतो. बरोबर. अशा व्यक्तीने ती पहिला क्रोध समजून घेणं, त्रस्त होऊन त्याला क्रोधाला बघणं, क्रोध अनुभवणं, ती एक वेगळी गोष्ट. बरोबर. क्रोध येऊच नाही, क्रोधावर पूर्णपणे नियंत्रण राहावं किंवा क्रोधाच्या पलीकडे जाणं हे पण शक्य आहे. हे कसं होतं, हे आत्मचिंतनाने होतं. आता आत्मचिंतन म्हणजे नक्की काय? आत्मचिंतन म्हणजे माळा जपणं का? तर नाही. आत्मचिंतन म्हणजे एखाद्या जागी 20 ते 30 मिनटं स्वतःला वेळ देणं रोज. तुमचं सगळे फोन्स वगैरे, TV सगळं बाजूला ठेवून स्वतःचा जो कार्यक्रम चाललाय आतमध्ये त्याला समजून घेणं. तुम्ही जर कंपल्सरी हे केलं 30 मिनटं अवघड होऊन जाईल बसणं. का अवघड होईल? कारण की आपण मोबाईल वगैरे ह्याचे सगळ्यांचे गुलाम आहोत. प्रत्येकजण ह्याचे गुलाम आहोत आपण. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला अनेक थॉट्स आपल्यामध्ये भरले जात आहेत. जेव्हा एखाद्या व्यक्ती 30 मिनटं बाजूला बसतो तेव्हा त्याला कळतं की असंख्य गोष्टी माझ्या डोक्यामध्ये चालल्या. आता ध्यान करावं का? होय, आपण डोळे बंद करून पण बसू शकतो. मग जेव्हा आपण डोळे बंद करून बसता हळूहळू, पण त्याच्या पहिलं आपली वृत्ती काय ते बघावी लागते. इंडिव्हिज्युअल. एखाद्याला डोळे बंद करून बसणं अवघड होईल. का? कारण की असंख्य ऊर्जा त्याच्यामध्ये, राग आहे, भीती आहे. मग त्याच्यावर काम केलं गेलं पाहिजे. तसं त्याची भीती गेली पाहिजे, त्याने तो राग बाहेर काढला पाहिजे. त्याच्याकरता अनेक प्रक्रिया आहेत. राग बाहेर कसा काढायचा वगैरे ह्याच्यावर आपण कधीतरी बोलू शकतो, असं आहे. पण जेव्हा व्यक्ती डोळे बंद करून बसतो तर तो ध्यान करतो. आता ध्यान म्हणजे नक्की काय? तो
आपल्या स्वतःवरती ध्यान देतो. अजून काय ध्यान म्हणजे? बरोबर. परम शांतीकडे जायचा मार्ग नाही. हम्म. ध्यान म्हणजे ध्यान देणं, फक्त बघणं. हम्म. मेडिटेशन अँड मेडिसिन सेम आहे. फक्त ध्यान देणं स्वतःकडे. मी ध्यान दिला, डोळे बंद करून ध्यान दिलं, काय चाललंय? हम्म. डोळे बंद केलं मी, हळूहळू हळूहळू असंख्य विचार येतात पहिले, मग हळूहळू ते विचार जायला लागतात. माणूस स्थिर व्हायला लागतो. बोलताना, चालताना मी काय बोलतोय, कसा बोलतोय, मग राग पण हळूहळू शांत होतो. मग आयुष्यात त्याच्या स्थिरता येते अशा व्यक्तीच्या. मग अशा व्यक्ती प्रत्येक गोष्टीकडे वेगळ्या दृष्टीने बघतो. प्रत्येक प्रश्नाकडे तो सडन पटकन काही बोलून मोकळा नाही होत, कारण की तो स्वतःवर ध्यान देतोय. आणि जेव्हा तो स्वतःवर ध्यान देतोय तेव्हा काय होतंय की त्याचा मन जे आहे असंख्य प्रश्नांनी भरलेलं, असंख्य गुण दोष त्याच्यामध्ये जे जे आहे आतमध्ये जे आहे त्याच्यामध्ये, ते सडनली प्रक्रियेवर, कुठल्या गोष्टीवर, क्रियेवर प्रक्रिया पटकन हे देतात, त्याच्यावरती रिस्पॉन्स देतात. ते न देता तो शांत होतो. जागरूकता तुमची वाढत जाते. तो चावी नाही बनत. म्हणजे मी रिमोटनी बटन दाबला रागाचा, तो रागावला. बरोबर. मी त्याला काय सांगितलं की तो हसला. त्याच्याकडे दृष्टी येते कारण की तो शांत होतो. तो गोष्टीला असं वाईड अँगलनी बघायला लागतो हळूहळू. म्हणजे एखाद्या मेडिटेटरला जो आतमध्ये गेला, ज्याने ध्यान कर, त्याला एखाद्या माणसाने सांगितलं की तू मूर्ख आहेस म्हणून, याचे भरपूर चान्सेस आहे की तो बोलेल हां कदाचित मी आहे. खरा ध्यानी असेल तर तो असाच बोलू शकेल, हां असू शकतो मी मूर्ख. त्याला राग नाही येणार, कारण की आतमध्ये त्याचा इगो उरला नाही. जो फॉल्स इगो असतो ना आपला, तोच इगो नाही उरला की हां मला असं बोलला पटकन. त्याला रिमोटनी तुम्ही नाही चालू शकत. तो असं बघेल व्यक्तीला की हा का बोलला, मग तो विचार करेल मी मूर्ख आहे का, मग कदाचित असू शकतो मी, कारण की लाईफ भरपूर मोठी आहे, तुमच्या नजरेतनं मी मूर्ख असू शकतो. एवढं बघायचा दृष्टिकोन बदलतो. कारण की आपण स्वतःला समजून घेतो, मनाला समजून घेतो. चालण्या, बोलण्या, उठण्यामध्ये तुमचं जीवन एकदम शांत होत जातं. तुम्ही अनेक कार्य करू शकता, त्या अनेक कार्यामध्ये पण तुम्ही अजून पुढे जाऊ शकता. एकदम तुम्ही मोकळे होता. बघायची दृष्टी बदलते. ह्यालाच आपण बोलतो आध्यात्मिक यात्रा. अजून दुसरी कुठलीच आध्यात्मिक यात्रा नाही. त्याला अनेक लोक, मी ह्याला पुजतोय, माझा परमात्मा, अनेक नावं दिली गेलेली आहे. आपण एखाद्या गोष्टीला आपण बोलतो की नाही मी परमात्म्याला पुजतोय, पण शेवटी असं बघितलं गेलं आहे की शेवटी ज्याला माहीत पडलं तो हसला. तो बोलला अरे माझ्या आतमध्येच ते होतं, मी कुठे कुठे शोधत फिरलो. असं असंख्य लोकांनी सांगितलं गेलं. तर कसं आहे, जो स्वतःला ज्यानी वेळ दिला तो तरला, ज्यानी नाही दिला तो गेला. असं आहे. गोष्टींना समजून घ्यायची गरज आहे. माणूस म्हणून आपण गोष्टींना समजलं पाहिजे, कारण की माणूस चर्चा करतो ना, माणूस बोलतो, समजून घेतो, अनेक गोष्टी करतो. सिंहाने असं केलं का, कुत्र्याने असं केलं का, बसून टी व्ही लावत बसलाय तो नाही बसलाय तो, त्याचं लाईफ त्याच्या स्ट्रक्चरने चाललं. माणूस अनेक गोष्टी करतो. मग त्याला समजायला पाहिजे की बाबा मला माझ्या ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत त्यांना समजून घ्यायची गरज आहे. असं मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आपण म्हटलं त्याप्रमाणे मग क्रोध येण्याचं खरं कारण अहंकार दुखवणं हा आहे का, एक हा प्रश्न. आणि दुसरा असा आहे, काही लोक रागाला आपलं कवच बनवतात का? दोन प्रश्न आहे. दोन प्रश्न आहे. पहिला काय प्रश्न विचारला आपण? क्रोध हे अहंकार दुखवणं. हां, अहंकार म्हणजे नक्की काय की मी आहे ना, मी आहे, हा अहंकार आहे. ध्यानी जेव्हा व्यक्ती ध्यान करतो आणि जेव्हा तो स्वतःच्या आतमध्ये जातो तेव्हा त्याला काय होतं की त्याला अहंकार असा उरत नाही त्याला. कारण की अहंकार म्हणजे काय की मी केलं, माझ्यामुळे झालं आणि मी आहे, हा अहंकार आहे. की मी करतोय, मी आहे म्हणून. बरोबर. माणसाचा मूर्खतेचा अहंकार काय की मी जर गेलो सगळं प्रॉब्लेम चालू आहे. पण असं असंख्य लोक आहेत जे जातात आणि सगळं सुरळीत चालतं.
एखादा व्यक्ती गेला तरी तरी सूर्य उगवणारच आहे. बरोबर. जसंच्या तसंच चालणार आहे. सृष्टी तशीच चालते. तर आपला फॉल्स अहंकार असतो की मी आहे. बरोबर. ध्यान म्हणजे काय की स्वतःकडे ध्यान देणं आणि ध्यानानंतर त्याला असं माहीत पडतं की आतमध्ये मी नाही आहे. आतमध्ये विराट आहे. त्याला असं वाटतं की मीच पृथ्वी, मीच आकाश, मीच तो बाहेरचा जो पक्षी उडतो तो मीच. तो कनेक्ट होतो ह्या लोकांची. मग त्याला सेल्फ नाही उरत. त्याला कबीर महाराज काय बोलतात की बूंद समानी समंदर में, म्हणजे जी बूंद असते ती समुद्रामध्ये समवते. आपला प्रॉब्लेम काय, आपण मी केलं म्हणतो. अरे साधा पाऊस नाही पाडू शकत आपण. सूर्याला आपण ढकलून वरती आणतो का, सगळे माणसं वरती आहे म्हणून. सूर्य आहे म्हणजे असंख्य गोष्टी आहे. हृदय धडधडत आहे, मी धडधडतो काय. आईच्या गर्भामध्ये माणसाला सगळं भेटतं त्या बाळाला. छोट्याशा ह्याच्यापासून बाळ मोठं होत आहे. आईच्या गर्भामध्ये 9 महिने राहतोय तो. तो कसा काय राहतोय. तो मी आहे बोलू शकतो की मी करतोय, मी वाढतोय. बाहेर आल्यावर त्याचा हळूहळू इगो वाढत जातो की हा मी करतोय, मी आहे, माझं असणं. मग ते फॉल्स आहे, ते प्राकृतिक नाही आहे. मग जेव्हा तो ध्यान करतो, मग ह्यालाच ॲक्च्युली कसं बोललं गेलं आहे, असंख्य मार्ग आध्यात्मिक ह्याच्यामध्ये कसं गेलं आहे की आनंदाचा झरा तुमच्या आत आहे. बरोबर. पण आपण त्याला चुकतो काय, त्याला चुकतो याच्यामुळे की फॉल्स इगो, फॉल्स अहंकार आला आहे म्हणून आपण चुकतोय. आता ह्याला शोधायला भक्तिमार्ग, हा मार्ग, तो मार्ग, राजमार्ग, ज्याला जो पटतो तो मार्ग त्याने घेतला आणि तो बघायला गेला की नक्की काय आहे, मी कोण आहे, मी कुठून आलो. जसं सांगितल्याप्रमाणे पशुवणीमध्ये कोणीतरी विचारलं ना की मी कोण, मी असा बसलेला दिसला नाही की मी कोण, मी कुठून आलो. माणसाला असा प्रश्न पडतो ना की मी कोण, मी कुठून आलो, मी का, सृष्टी का, जगत का. माकडाला नाही पडत प्रश्न. तो हॅपी आहे त्याच्या लाईफमध्ये. त्याने अजूनपर्यंत मनुष्याला हा प्रश्न नाही विचारला किंवा मनुष्याला तरी माहीत नाही पडलं. म्हणजे सांगायचा माझा असा अर्थ आहे की माणूस जो आहे ना, आपण जसं तुम्ही बोलला अहंकार आपला बोलला, एक फॉल्स अहंकार आहे आणि फॉल्स अहंकारच घर बनवतो. त्या घरात राहतो. त्याला वाटतं की हे घर माझं आहे. पण त्याला माहीत नाही 200 वर्षापूर्वी 300 वर्षापूर्वी या जमिनीवर जे होते ते पण असंच बोलले असतील, हे घर माझं आहे, हे मी कमवलेलं आहे. त्यांच्या पहिलं पण असेच बोलले असतील आणि त्यांच्या पहिलं पण असेच. आणि तुम्ही गेल्यानंतर 100 वर्षांनी पण लोक, 50 वर्षांनी पण लोक असंच बोलणारे की हे माझं आहे, हे मी कमवलेलं आहे. असं काही नाही आहे. हे माती आहे. मातीचं रूपांतरण फोटोसिंथेसिसमुळे, सूर्याच्या प्रकाशामुळे पानाचं पान अन्न तयार करतं आणि अख्खं झाड येतं, तेच आपण खातो. मातीचं आहे ना, रूपांतरणच होत आहे ना. म्हणून ह्याला माती बोललं गेलंय. माती का बोललं गेलंय शरीराला, पंचमहाभूत आणि हे मातीचं शरीर बोललं गेलंय. कारण की आता आंबा खातो आपण, आंबा काय, मातीच आहे. पोषक घटक सगळे घेतले त्या झाडाने मातीमधनंच आणि त्या मातीचं रूपांतर करून त्याच्यामधनं त्याने ते फळ दिलं, आंबा. ते आपण खातो, ते आपल्याला जीवन देतं. म्हणजे प्रकृती कनेक्टेड आहे आणि ती आनंदमयी आहे, सच्चिदानंद आहे. तो जो आनंद जो असतो तो आपल्या आत आहे. आपला बाहेर जो आहे तो फॉल्स इगो आहे आणि त्या इगोमुळे प्रॉब्लेम आहे. दुसरा आपला प्रश्न होता कुठला की काही व्यक्ती किंवा व्यक्ती म्हणा रागाला स्वतःचं कवच बनवतात का. काही व्यक्ती, मला असं वाटतं रागाला स्वतःला कवच बनणं म्हणजे हे त्याला ॲक्च्युली हा प्रॉब्लेम आहे. हा जो प्रॉब्लेम आहे, हा का प्रॉब्लेम आहे, कारण की मी रागीट आहे. सगळ्यात सुंदर जे असेल गोष्ट ती शांती आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला तुम्ही एखाद्या गोष्टीला, जसं का समजा अंगुलीमालला गौतम बुद्धांनी काय सांगितलेलं की तू हे, त्यात ताकद भरपूर आहे, तू झाडाचं फांदी कापून दाखव. त्याने काय केलं, झाडाची फांदी कापली पटकन. बोले आता जॉईंट करून दाखव. इम्पॉसिबल आहे, मी तोडू शकतो, जोडू शकत नाही. मग ते काय बोलले, जर तू जोडू शकत नाही तर तू तोडू कसा शकतो. जोडणं ही सगळ्यात मोठी शक्ती, तोडणं नाही.
अखंड पृथ्वी लागली आहे जोडण्यामध्ये, मुळापासून वरती. ती संवर्धन करते, ती शक्ती आहे. बरोबर. तोडणं ही शक्ती नाही आहे, तोडणं हा क्रोध आहे, हा राग आहे. हम्म. मग तसा व्यक्ती वाटतो आपल्याला मोठा, हिंसक, भरपूर त्याचं कवच पण करतात लोक, आम्हाला आम्ही रागीट आहोत असं. पण राग हा, रागीट माणूस हा, मला असं वाटेल रागीट माणूस हा सर्वात दुर्बल माणूस आहे. सर्वात दुर्बल जर बोललो आपण, रागीट माणूस. सर्वात शांत माणूस हा सर्वात शक्तिमान आहे. सर्वात शांत माणूस सर्वात शक्तिमान आहे, कारण की तो शांत आहे. आणि शांतता आत भेटते, अशी भेटत नाही आपल्याला. आपण स्वतःवरती जेव्हा ध्यान देतो तेव्हा भेटते, बाहेर नाही भेटत. खूप सुंदर आपण सांगितलं अवधूतजी, रागाबद्दल, राग समजण्याबद्दल आणि राग कमी करण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी काय करायला पाहिजे तेही आपण खूप छान रीतीने समजावलंय. खूप खूप धन्यवाद आपले. Okay. धन्यवाद. धन्यवाद.